विश्वनाथ दहे नागरजवळा येथील गव्हाच्या प्लॉटला पाहण्यासाठी परभणीहून माझे मित्र आलेले आहेत. त्यांना थोडक्यात माहिती देत होतो. योगागाना हा गव्हाची जी व्हरायटी आहे तर ती आहे SD 3385. ही भारतीय कृषी अनुसंधान केंद्र दिल्ली यांची संशोधित वाण आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये वातावरण बदलाला सहनशील असे आहे. रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. तुम्हाला कुठेही ह्याच्यावर रोग दिसणार नाही. कुठं करपा किंवा काय असं पिवळे पानं तांबेरा वगैरे कुठेही दिसणार नाही. विशेषतः हा कमी याच्या बियाण्यामध्ये जास्त क्षेत्र होतं. आम्ही दाट पेरला कारण आम्हाला एवढे त्यांच्यावर भरोसा नव्हता म्हणून आम्ही दाट पेरून टाकला. परंतु इतका दाट झालेला एवढं त्याच्यावर ओंब्या निघाल्या. प्रत्यक्षात याला जर बेड पद्धती SRT बेडवर जर केलं तर ह्याच्यामध्ये चांगल्या प्रतीनं उत्पादन निघू शकतं. फुटवे भरपूर आहेत. 40 फुटवे एका ठिकाणी निघालेले आहेत. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त 3 फुटाच्या वर नाही वाढत. आणि काडी त्याची मजबूत आहे. काडी मजबूत असल्यामुळे कसं आहे, ही काडी कधीच लोळत नाही, तुटत नाही, काय नाही. ह्या आणि वातावरणाला पूरक असल्यामुळं आणि उन्हाला सहनशील असल्यामुळं फेब्रुवारीचं 34 अंश सेल्सिअस सुद्धा तापमान ही टेम्परेचर सहन करू शकते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. यावर्षी योगायोगानं भरपूर थंडी राहिली म्हणून वातावरण पोषक राहिलं गव्हासाठी आणि हरभऱ्यासाठी यावर्षी. परंतु महाराष्ट्रासाठी कायम परिस्थिती राहत नाही. उष्णतामान वाढतं. ज्यावेळेस उष्णतामान वाढेल त्यावेळेस आपल्याला याचा फायदा होणार आहे की हे वाण तग धरून चांगलं उत्पादन आपल्याला देऊ शकणार आहे. त्यामुळं हा अति उत्कृष्ट आणि खाण्यासाठी आपल्याला अजून आयडिया नाही त्याची. त्यामुळे आपण पुढच्या वेळेस खायला कसं आहे काय नाही हे समजून शकेल. परंतु उत्पादनाच्या बाबतीत तरी एकूण त्याच्या ओंब्या लांबी, त्याची जाडी, संख्या, निरोगीपणा आणि कमी पाण्यात हे सगळं गहू तयार झालेलं आहे. आणि ह्याचा पिरियड आहे 123 ते 145 दिवस. म्हणजे काही चांगला पिरियड भेटला तर 123 मध्ये पण तयार होईल आणि लांबला तर समजा 145 म्हणजे 145 दिवसामध्ये हा तयार होऊन आपल्याला मिळू शकतो. तर आता हे कसं आहे, महाराष्ट्रात बियाणं नव्हतं तर योगायोगानं आपल्याला दिल्लीवरून बियाणं मागवल्यामुळं आता आपल्याला आपल्या महाराष्ट्रात मिळू शकतं. आपण नेटवर्कवर जरी टाकलं SD 3385 तरी आपल्याला त्याच्या यशोगाथा, त्याचे डिटेल्स, भारतीय अनुसंधान केंद्राची माहिती सगळी मिळते. आपल्याला प्रायव्हेट कंपन्याचं बियाणं घालण्यापेक्षा हे भारत सरकारनं संशोधित वाण सर्व प्रदेशासाठी काढलेलं असल्यामुळं या सर्वांनी वापरायला हरकत नाही. याच्यावर आपली काय प्रतिक्रिया द्या. 70 ते 80 ओंबीला आहे. तर या वाणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला तुम्ही खत नाही टाकला, प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा झुमडा करतो. हो. तिसरी गोष्ट म्हणजे हा वातावरणाशी फाईट करतो. हो. म्हणजे टेम्परेचर हाय लेवल किंवा कमी झालं तरी याच्यामध्ये सहनशीलता, भरण्याची मॅनेजमेंट आहे. हे पुन्हा आपल्या भागामध्ये कसे वातावरण शेतीसाठी कधी चांगलं कधी खराब राहतो. पण कशाही वातावरणामध्ये हा तयार होतो. राहिला विषय आता याचा खासा. जर खासाची जर अति उत्तम जर असेल तर हे याला नो चालेल. आता याचा आवले तुम्ही म्हणतात एकरी 25 क्विंटल, आपल्याला 20 बी होऊ द्या, 15 होऊ द्या, 17, 18 होऊ द्या, तरी हे रेग्युलर मध्ये आपल्यासाठी खूप फायदे असतात. रेग्युलर आपल्याकडे जे आपण पेरणी करतो ना, हे वारं सुटलं की ते याची जी काळी अजिबात पडणार नाही. सर्वात मोठा हार्वेस्टिंगला तो प्रॉब्लेम आहे. जर गहू पडला तर मजुराच्या हाताने काढा होते, पण तुम्हाला ते पडतच नाही. सरासरी शेवटच्या पाण्यामध्ये शेवटचं पाणी झालं, माती नरम झाली आणि वरती ओझं झाल्यामुळं आणि हवा चालली तर ते पडतं, पण याला पडण्याची शक्यता कमी आहे समजा. त्याच्यामुळे हा खूप शेतकऱ्यासाठी वरदान आहे. हे पुढे वर्षी बघूत आपण. आता खायची जर पोळी नरम झाली तर आपण याचा प्रसार बऱ्याच आमच्या जवळ शेतकऱ्यांना. बियाणं काय भाव भेटलं सर तुम्हाला? 95 रुपये किलो मी आणलेले. अच्छा. नाही, विषय पैशाचा नाही सर, आपल्याला उत्पादनाचा विषय. कसं म्हणतात काय आपल्याला गाडूळ खतात बियाचं भुसकट याची हार्वेस्टिंग म्हणजे पोळी जर सुंदर आली ते विषयच मिटला. ते म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमती. तसं विषय पैशाचा नाही, विषय आपल्याला पुढे उत्पादनाचा. त्याच्यामुळे जर हा जर तुम्ही आता जर म्हणले बाबा पोळीला चांगला आहे खाला, 100% पुढे वर्ष आम्ही पेरला. आणि विशेष म्हणजे हे शेती चुनखड खुला प्लॉट, बांधकामाचा प्लॉट आम्ही सर्व किती गुंठे नाही, हे अर्धा एकर आहे. 20 गुंठाचा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आम्ही रिकामा होता म्हणून आम्ही पेरला. ह्याच्यामध्ये दुसरं खत नाही टाकलेलं किंवा काहीच टाकलेलं नाही. आणि खताचं मॅनेजमेंट,
आणखीन ड्रीप हा. SRT मग अशी जर मेहनत घेतली तर Challenge याच्यापेक्षा चांगला येऊ शकतो. चॅलेंज आहेत ना, नो चॅलेंज. 20 गुंठ्यापेक्षा खूप